गरीब माइंडसेट विरुद्ध श्रीमंत माइंडसेट. कृष्ण गीतेमध्ये सांगतात की परमनंट काहीच नाही, सगळं टेम्पररी आहे. जर तुम्हाला मोठं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्ही लोकांना छोटे छोटे स्वप्न पूर्ण करायला मदत करायला चालू करा. कारण की मिडल क्लास फॅमिलीमध्ये जन्म घेतला होता आणि माझ्या माइंडसेटला, जो माझ्या मनाला, जो माझ्या अंतर्मनाला फिडिंग सगळं घाण झालं होतं. मन जसं शेती घाण झाली असेल तर पेरता येत नाही, तसं माझ्या आयुष्यात जेव्हा स्ट्रगल होता, लाईफला दिशा भेटत नव्हती, मी माझ्यावर खुश नव्हतो, माझा परिवार माझ्यावर खुश नव्हता, सोसायटीमध्ये मी काही कॉन्ट्रीब्यूट करू शकत नव्हतो, तर त्या काळात माझी मानसिकता कशी होती. मी भूतकाळाला आठवण करत बसायचो, एकटं राहायला घाबरायचो. मला असं वाटायचं की कंटिन्यू माझ्यासंग कोणी ना कोणी पाहिजे. कारण की जे सक्सेसफुल लोक असतात ना, ते एकांतात असतात. त्यांचं स्वप्न, त्यांचं पॅशन, त्यांचा ड्रीम त्यांच्यासोबत असतो. त्यानंतर माझा हा विचार होता की श्रीमंत बनणं हे वाईट काम आहे. श्रीमंत लोक कुठल्या तरी चुकीच्या मार्गाने श्रीमंत बनतात. ही गरीब मानसिकता होती, हे मला माहीत नव्हतं. आणि कंटिन्यू मी कंप्लेंट करत राहायचो, हे असंच आहे, हे तसंच आहे, नाही हेच काही चांगलं नाही आहे, हे मला आवडत नाही आहे, ह्या गोष्टी होत नाही आहेत, याच्यात हा प्रॉब्लेम आहे, त्याच्यात तो प्रॉब्लेम आहे. कंटिन्यू ब्लेमिंग ॲटिट्यूडमध्ये होतो, कंटिन्यू कंप्लेंट क्रिटिसाइज ॲटिट्यूडमध्ये होतो. रडका माणूस होतो मी. तुम्ही पण तुम्हाला स्वतःला रिलेट करू शकता. तुमच्यात तर हे गुण नाही आहेत ना. कारण की गरिबीच्या मानसिकतावाल्या लोकात ह्या गोष्टी असतात. आणि मला कधी नवीन शिकणं आवडत नव्हतं. कारण की मला असं वाटायचं आपण शिकलोय ना आता 15 वर्ष, बस हेच सत्य आहे, याच्यापुढं मला काही शिकायची गरज नाही. शाळेत गेलो होतो, आता बस, आता मी फक्त टाईमपासवाली जिंदगी जगणार. त्यानंतर मला इन्व्हेस्ट करायला मी घाबरत होतो. म्हणजे मी माझ्यावरती पैसे खर्च करायला घाबरत होतो. पण मी जे आता जगू राहिलो ना, मला चेंज आवडत नव्हतं. चेंजला मी घाबरत होतो. कारण की ह्या सगळ्या गरिबीच्या मानसिकता होत्या. कारण की कृष्ण गीतेमध्ये सांगतात की परमनंट काहीच नाही, सगळं टेम्पररी आहे. आणि तरी पण मी जर टेम्पररी गोष्टीला परमनंट पकडून बसलो आणि जर ती गोष्ट बदलली तर मला त्रास होणार होता. तर हा सगळा माझा गरिबीचा मानसिकता होता. आणि बघा, जेवढे पण जगामध्ये आज फेल्युअर, दुःखात, त्रासात, प्रॉब्लेममध्ये लाईफ आहे ना, त्यांच्या त्या सगळ्या गोष्टी ठासून भरलेल्या असतात. माझ्यात पण भरल्या होत्या. जे पण लोक ह्या धर्तीवर आलेत, आज 2 डोळे येतं, शरीर दिलंय 60, 70, 80 किलोचा आत, रक्तप्रवाह वाटतोय, जिवंत आहात, सूर्य रोज उगू राहिलाय, जेवण केल्यावर पचतंय, एनर्जी येते तुमची, तुम्ही कुठं घालताय एनर्जी? चेक करा त्या एनर्जीला. 70-80 वर्षाची लाईफ आहे, काहीला तर 50-60 पण भेटत नाही आहे. आणि एक दिवस मरायचं आहे ना, त्याच्या आधी मरू शकतात जर ह्या मानसिकता घेऊन जगत असाल तर. कारण की मी पण मरत होतो, रोज मरत होतो ह्या विचारामध्ये. पण त्यानंतर मला लक्षात आलं की यार, मला उडायचे, मला बदलायचे. मी माझ्या सवयीवर बदलाव करायला सुरुवात केली. आणि मग मी श्रीमंतीचा माइंडसेट चालू केला. मी भूतकाळात नाही जगणार, मी भविष्यकाळात नाही जगणार, मी वर्तमान काळात जगणार. मी ठरवलं की मी प्रेझेंट सेन्समध्ये जगणार. भूतकाळात होऊन गेला, भविष्यकाळ येणार आहे, पण मी आज ॲक्शन मोडमध्ये जगणार. त्या प्रोसेसला एन्जॉय करायला चालू केला. त्यानंतर मी म्हणलं मी चुका करणार, पण कंटिन्यू नवीन चुका करणार. कारण की जे ग्रोथ करतात ना, ते चुका करतात, पण त्या चुकातून मी शिकणार. एक चूक रिपीट नाही होऊन देणार. मी ठरवलं आणि मी माझ्या संग फाईट करायला चालू केली. मी मला कम्फर्ट झोनला तोडायला चालू केलं. दुसरं, मला असं वाटायचं की मलाच मोठं व्हायचं, मलाच मदत करायला पाहिजे. पण त्यानंतर मी लोकांना मदत करायला सुरुवात केली. मी कुणाला, कारण की मी एका बुक्समध्ये रीड केलं होतं, जर तुम्हाला मोठं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्ही लोकांना छोटे छोटे स्वप्न पूर्ण करायला मदत करायला चालू करा. त्यानंतर कंप्लेंट करणं, रडारडी करणं, ब्लेमिंग सगळं बंद करून टाकलं. मी ॲक्सेप्ट करायला सुरुवात केली. मला एक रूल लक्षात आला होता की 90-10 फॉर्म्युला काय. 90-10 रूल सांगतो की 10% गोष्टी अनप्रेडिक्टेबल असतात, 90% गोष्टी प्रिडिक्टेबल आहेत. म्हणजे 10% मला माहीत नाही आहे माझ्या आयुष्यात काय होणार आहे, पण 90% काय करायला पाहिजे माझ्या हातात आहे. तिथं मला रिस्पॉन्ड करायचं का रिॲक्ट करायचं आहे माझ्या हातात आहे. त्याच्यामुळं मी कंप्लेंट करणं सोडून दिलं. त्यानंतर नेक्स्ट, मी रोज शिकतोय. रोज
माझ्या स्वप्नाकडे, माझ्या टार्गेटकडे, माझ्या लाईफमध्ये मला ज्या पण दिशेला जायचं आहे त्या रिलेटेड मला रोज लर्निंग करायला लावतोय. मी माझ्या रिझल्टमधून पण शिकतोय, मी माझ्या फेल्युअरमधून शिकतोय. मी माझं कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह केला, माझी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इम्प्रूव्ह केली, मी माइंडवर काम करतोय, त्यानंतर मी माझ्या हॅबिट्सवर काम करतोय, मी माझ्या फूडवर काम करतोय, मी माझ्या इमोशन्सवर काम करतोय. रिलेशन बिल्डिंग कसं असावं, लोकांसंग कसं बोलावं, कसं हेल्दी राहावं, कसं एनर्जॅटिक राहावं, कसं मॉर्निंगला उठावं, किती वाजता उठावं, काय खावं काय नाही खावं, लिमिट लाईफ कशी असावी, की कसं बेडवर गेल्यास 3-4 मिनटात झोपावं. ह्या गोष्टी मी रोज लर्निंग करायला चालू केल्या. आणि त्यानंतर वाईट सवयीला तोडून टाकलं, पूर्ण तोडून टाकल्या वाईट सवयी. खोटं बोलणं, घमंडी असणं, रागामध्ये राहणं, मीपणामध्ये राहणं, इंद्रियाच्या पाठीमागं भागणं, मन जिकडं पळवून तिकडं भागणं, लपवाछपी करणं, चोरून लपून काही कुठं नाही करणं, या सगळ्या गोष्टीला मी तोडून टाकलं. आळसपणा करणं, टाळाटाळ्या करणं, छोट्या छोट्या कामावर लक्ष न देणं, बस नशिबावर बसणं, लोकांची निंदा करणं, ह्या सगळ्या घाणेड्या सवयीला मी हातोडा घेऊन हॅम्बरिंग करून तोडून टाकलं. कारण की रिच माइंडसेट इम्पॉर्टंट आहे ना, श्रीमंत माइंडसेट. कारण की श्रीमंत लोक या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये अप्लाय करतात. आणि त्यानंतर पहिलं मी फक्त इन्फॉर्मेशन घेत होतो, फक्त ऐकायचं सोडून द्यायचं. पण आता ॲक्शन करायला चालू केलं. जर मी कुठं वाचलं ना, मी सकाळी लवकर उठायला पाहिजे, दॅट सेट पॉईंट अप्लाय करणार. त्यानंतर मेडिटेशन केलं पाहिजे, मी अप्लायच करणार. मी माझी मास्टरी केली पाहिजे, मी बुक रीड करणार. बुक रीडसोबत मी नोट्स काढणार. काय मला रिअलाईज होते ते पॉईंट अप्लाय करणार, आणि काय अप्लाय करायचे त्याच्यावर मी वर्किंग करणार. ॲक्शन करायला चालू केलं. जर माझ्याकडून मी काही चुकतंय तर मी माफी मागणार, जर कुणाकडून काही चुकतंय तर मी माफ करणार. मी माझा बोज घेऊन नाही जाणार. आणि त्याच्यामुळं मला वाटतंय की मी टाईट बलून फोकस आहे माझा. जसं फुगलेला फुगा असतो ना, त्याच्यातून हवा बाहेर निघत नाही. तर माझी ॲक्शन माझ्या टार्गेटवर, माझ्या लक्ष्यवर फुल ट्रिमेंडस लेवलनी ऊर्जेने वरतोय मी. गरीब क्यों होता है? क्योंकि ये गरीबी की जो बीमारी, ये सोच है, ये आदत है ना, इस आदत को वो मल्टीप्लाई करता है. वो आदत के साथ वो जीता है, वो आदत के साथ जिंदगी जीने की उसको आदत लगी है, त्याला सवय लागलेली आहे. आणि या गरीब मानसिकतेचं झाड गार्डन करून तो बसलाय. आणि जर मित्रांनो तुम्हाला जर या गरिबीला तोडायचं असेल, या गरिबीच्या मानसिकता, ह्या माइंडसेटला तोडायचं असेल, आमिरीचा माइंडसेट करायचा असेल ना, तर आत्ता डायरी पेन घ्या आणि कोणत्या सवयीला तोडायचं आहे, त्या सवयी कशा तोडल्या पाहिजेत, पुस्तक वाचा, ऑडिओ बुक वाचा. नवीन हॅबिट कशा लावायच्यात ते बुक्स वाचायला चालू करा. विचारा, प्रश्न विचारा. आणि जास्त नाही, मोठं काम करायचं ना तर मोठे निर्णय घ्यायची गरज नाही, मोठा बदलाव आणायची गरज नाही. जस्ट छोटे छोटे बदलाव सुरू करा, सिंपल गोष्टी. जर तुम्हाला 1 वर्षात हे मिळवायचे, 5 वर्षात हे मिळवायचे ना, तर आज संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर तुमच्या गोलकडे जाणाऱ्या रस्त्यात तुम्ही 1, 2, 3, 5 पावलं टाकलेत का, ते ॲनालिसिस करणं फार गरजेचं आहे. सो मी माझ्या माइंडसेटमध्ये चेंज केलं आहे, मी करतोय, मी करत राहणार. आणि मरेपर्यंत लोकांचा माइंडसेट बदलण्यासाठी मी सर्व करत राहणार, ती सेवा करत राहणार. हीच माझं डिव्होशन, हीच माझी भक्ती आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर काय आवडले कमेंट्स करा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू व्हेरी मच.